तर आज मस्त माझ्या आईने तोडली होती किचन गार्डनमधनं कांद्याची पात। तर बघू शकताय मंडळी। तर गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप ठीक असणार, मजेत असणार आणि मजेतच राहिलं पाहिजे। तर आज सकाळच्या नाश्त्याला आमचं चाललं होतं की कांद्याचे आपण बनवूया आयते। तर तुमच्याकडे काय म्हणतात त्यांना ते तुम्ही मला सांगा। तर आम्ही कांद्याच्या पातीलचे जे पराठे वगैरे म्हणतात, मी मुंबई साईडला असल्यामुळे मी पराठे म्हणते, पण माझ्या मम्मीकडे ना याला आक्षा वगैरे म्हणतात किंवा आयते म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा कमेंटमध्ये। तर दुपार झालेली होती, मस्त कांद्याचे पराठे खाल्ले आणि त्याच्यानंतर माझं आलं होतं एक फ्लिपकार्टवरनं पार्सल। तर तुम्ही बघू शकताय मंडळी, मी मागवलेलं पार्सल किती मोठं आहे। तर तुम्हाला पण प्रश्न पडलाच असेल की काय आहे एवढ्या मोठ्या पार्सलमध्ये। तर काय झालं ना मंडळी, माझ्या घरी ना एक दोन दिवसाआधी आले होते गेस्ट आणि ना त्यासाठी माझ्याकडे तकिया आहेत पण त्या पडल्या कमी। तर मी म्हटलं असं कधी नको मला प्रॉब्लेम फेस करायला, म्हणून मी काय केलं, ऑनलाईन बघत होती मी। तर ऑनलाईन मी बघत असताना अचानक माझी नजर पडली तकियांवरती। तर चला म्हटलं नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको येऊ, म्हणून म्हटलं मागवून घेऊया। तर ना मी मागवलेलं होतं आणि आज ते मला डिलिव्हर झालेलं। तर बघू शकताय तुम्ही पण किती भारी होत्या, म्हणजे एवढ्या रिजनेबल प्राईजमध्ये चांगल्या आल्या होत्या। तर मग संध्याकाळी ना मंडळी मी गेली होती आज फिरायसाठी। तर फिरायसाठी गेली होती मी तिकडनं क्रिस्ताना स्कूलकडनं। तर अचानक लक्ष पडली माझी की काय भारी सजवलेलं आहे। तर चला म्हटलं तुमच्यासाठी पण थोडंफार शूटिंग, तर ना तुमच्यासाठी पण थोडं मी छोटीशी क्लिप शूटिंग करून घेतली आहे। तर बघू शकता आता येतोय नाताळ आणि नाताळसाठी हे सगळं यांचं प्रिपरेशन चालू होतं। तर माझ्या घरी पण नाताळची तयारी केली जाते आणि माझ्या घरी ऑलमोस्ट आजच पार्टी आहे गडचिरोलीला माझ्या भावाकडे। तर मी जर तिथे गेलीस तर मी तुमच्यासाठी ते जे थोडं व्हिडिओ घेऊन येईलच तिथला। तर बघूया, जर गेली तर मी आणेलच तुमच्यासाठी। तर बघू शकता जीजसला मी तुम्हाला झूम करून दाखवते आहे। तर किती भारी मस्त वाटतंय ना, आणि चर्चचं लुक तर भाई। नंतर मुलांची फरमाईश होती माझ्या की नाही म्हणे आता बाहेर आलाय तर आम्हाला काहीतरी खाऊच घाल। तर मग यांची फरमाईश होती आम्हाला शेवपुरी खायची। तर मग योहाननी घेतली होती पाणीपुरी आणि माहीने घेतली होती शेवपुरी। तर अशा प्रकारे मुलांची केली मस्त शेवपुरी पाणीपुरीची पार्टी। आणि मला तर काही खायचं नव्हतं कारण की मला थोडं लो फील होत होतं, म्हणजे बरं नव्हतं। तर त्याच्यामुळे म्हटलं मी काही खाणार नाही, मी डायरेक्ट जेवण करणार। तर असं मग इथनं मुलांची पार्टी झाली आमची। आणि हस्बंडला म्हटलं तुम्ही खाता, ते म्हणे नाही मी खाणार नाही, मला काही खायचं नाही, मी तुला घरी गेल्यावर सांगते मला काय खायचं। तर अशा प्रकारे इथून मग आम्ही घरी गेला आणि घरी गेल्यानंतर ना माझ्या मिस्टरांची डिमांड होती की मला म्हणे आपल्याकडे जे कुरवड्या पापड वगैरे आहे ते त्याच्यामधनं थोडं फ्राय करून दे। तर हे ना आलूचे शिलके मंडळी, जे मी वेपर्स बनवले होते तर ते शिलके न फेकता मी मिठाच्या पाण्यामध्ये ते पण घालून सुकवले होते। तर एवढे